आपल्यासोबत आहेत सर. देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलेली आहे. काल जी काही मतं कमी पडली असेल किंवा पराभव झालेला असेल ती जबाबदारी मी स्वीकारतो. मला सरकारच्या ह्याच्यातून जे आहे ते मुक्त करावं आणि पक्षाची जबाबदारी द्यावं. देवेंद्र फडणवीस फार मोठे नेते आहेत. त्यांचं कर्तृत्वही मोठं आहे. महाराष्ट्रामध्ये 5 वर्ष ते मुख्यमंत्री राहिले. त्यानंतर ते प्रदेशाध्यक्ष पूर्वी होते. मुनगंटीवारसुद्धा प्रदेशाध्यक्षाने मंत्री राहिले. आता त्यांनाही 3.25 लाख मतांनी पराजय व्हावा लागला. हे कर्तृत्ववान आहेत. त्यामुळे त्यांचा अधिक मोठा पराजय होत असतो. 29 जागा 23 जागेवरून 9 जागेवर भारतीय जनता पक्षाला यावं लागलं. आमची इच्छा आहे की फडणवीस यांनी देवेंद्रजींनी शेवटपर्यंत आहे तिथेच थांबावं. ते कर्तृत्ववान आहेत आणि आता जो परफॉर्मन्स त्यांचा आहे तो कायम ठेवावा अशी मला अपेक्षा आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की जी काही मतं पडलेली आहे आम्हाला लोकांनी नाकारलेलं नाही, तर काही प्रमाणामध्ये आम्हाला मतं कमी पडलेली आहेत आणि आमची कुठेतरी स्ट्रॅटेजी आहे ती चुकलेली आहे. म्हणून मला विश्वास आहे की ते पळून जाण्यात त्यांना स्वारस्य आहे किंवा जातील, पद सोडून जातील असं मला वाटत नाही. किंवा त्यांच्यासारख्या जिगरबाज नेत्यांनी जाऊही नाही. मतांचा फार काही फरक पडला नाही आहे. आकडेवार काही झाली असेल, वाढले असतील, आमचे त्यांचे कमी झाले असतील, तर आपण तसाच विचार ठेवून त्यांनी पुढं काम करावं आणि जे आता पार्लमेंटमध्ये निवडणुकीमध्ये जे झालं तसाच निकाल लागस्तोवर त्यांनी थांबावं अशी माझी त्यांच्याकडे विनंती आहे. त्यांनी असे म्हटलेलं आहे की पंडित नेहरूनंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान हा नरेंद्र मोदी यांना जो आहे तो मान मिळतो. त्यामुळे लोकांचे मी मतदारांचे आभार मानतो. बहुमत नाही आणि पंतप्रधान होतील हे येणारा काळ सांगेल. त्यामुळे मी काही फार त्यावर बोलणार नाही. 3ऱ्या टर्ममध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान होतात की नाही यावर देशाचं लक्ष लागलं आहे, आमचंही लक्ष आहे. आणि जी 2 माणसं 2 नेत्यांच्या भरोशावर ते सरकार स्थापनेचा दावा करत आहेत, अजूनही त्यांच्याकडून सिग्नल मिळाल्याची माहिती नाही. ते फार अजूनही अडून आहेत. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी की देशातील जनतेने मोदी शहांना नाकारलेला आहे, म्हणूनच बहुमतापासून दूर ठेवलेला आहे. स्पष्ट बहुमत दिलं नाही. 303 वरून 340 वर आणलेला आहे. आणि याचाच अर्थ असा की तुम्ही आता दूर राहा असा भारतीय जनता पक्षातील अनेक नेत्यांचा मानस आहे. केवळ ते बोलत नाहीत, संधी आली की बोलतील. आता तोंड दाबून मुक्याचा मार सहन करतायत अशी एकूण परिस्थिती त्या लोकांची आहे. तो अनरेस्ट कधी उफाळून येईल हे लवकरच कळेल. त्यांचं म्हणणं आहे की विरोधकांनी जे आहे ते चुकीचा प्रचार केला आणि तो थांबवायला कुठेतरी आम्ही कमी पडलो आणि म्हणून सगळं हे चित्र असं पाहायला मिळालं. 10 वर्ष तुम्ही काहीच करू शकला नाहीत तर सांगायला कुठे काय होतं. तुमचे 4 खासदार जे सांगत होते संविधान बदलू, तुम्ही हिंदू मुस्लिम करत राहिलात, भारत पाकिस्तान करत राहिलात. तुमच्याकडे विकासाचे मुद्दे असते तर तुम्ही विकासावर भर दिला असता. तुम्ही 10 वर्ष काय केलं ते सांगितलं असतं. 10 वर्ष तुम्ही नोटबंदीचे फायदे मोजून दाखवले असते. बेरोजगारीचा विषय मांडला असता. महागाई कशी आम्ही आटोक्यात आणली ते सांगितलं असतं. शेतकऱ्यांना कसं आम्ही वर उचललं ते सांगितलं असतं. ते सांगायलाच नाही. आणि तुम्ही जे करत राहिलात ते जे लोकांच्या पुढे आहे, तुम्ही नकली सेना, भटकती आत्मा, मंगळसूत्र चोर, म्हशी पळवणारे यावर राजकारण केलात, मंदिर मस्जिदवर केलात, तर मतं कसे मिळतील. तुम्ही जे विकासाचे विषय घेऊन मांडला असतात तर मतं मिळाली असती. लोक नाकारले नसते. त्यामुळे तुम्ही मतं किती मिळालेत किंवा नाकारले नाहीत ते आकड्यावरून स्पष्ट होत आहे. आणि विदर्भ किंवा मराठवाड्यात सपसेल तुमचा पराभव झाला तर याचा अर्थ विदर्भातील शेतकरी, बेरोजगार तुम्हाला त्या खुर्चीवर आता बघू शकत नाही आणि बघायची त्यांची इच्छा नाही या मतदानातून स्पष्ट झालेला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जी भूमिका घेतली आहे राजीनाम्याची, यावरून राज्यातल्या सरकारवरती काय परिणाम होईल. हे बघा, भारतीय जनता पक्षामध्ये दुखी आत्मे खूप आहेत. त्यांनी ते भटकते आत्मे म्हटले होते. तर त्या संधीची वाटही बघणारे आहेत. ते वाटच बघून आहेत. हे गेले की ती खुर्ची कधी मला मिळेल. काही दिल्लीतले लोक बघून आहेत, काही राज्यातले आहेत, काही लोकांना सत्तेबाहेर काढले ते आहेत. तर त्यामुळे ते राहावेत
आमची इच्छा आहे. तो परफॉर्मन्स लोकसभेमध्ये केला तोच विधानसभेतही करावा ही सुद्धा आमची इच्छा आहे. कारण ते मोठे नेते आहेत, त्यांनी असं ते पळणारे नेते नाहीत, एक ताकदवर नेते आहेत देवेंद्रजी आणि डॅशिंग नेते आहेत, लढाऊ नेते आहेत. त्यांनी पळून जाण्यापेक्षा आहेत तिथेच राहून काम करावं आणि त्यातून काही फार ते पद सोडल्यानंतर अस्थिरता येईल किंवा सत्तेमध्ये सरकार अस्थिर होईल वगैरे मला नाही वाटत. कारण त्यांच्याकडे प्रचंड बहुमत आहे, प्रचंड बहुमत आहे. सगळा विरोधक खिळखिळा करून टाकला आहे, विरोधकांना तोडून टाकला आहे, मोडून टाकला आहे आणि आहे ती इच्छापूर्ती पुन्हा 4 महिने राहून करावी म्हणजे आमचे 288 पैकी 225 वगैरे जागा येण्यासाठी मार्ग मोकळा होईल. कालचा निकाल आल्यानंतर भाजपचे आता इथे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्री दिल्लीमध्ये गेले, पवार माहीत नाहीये. आता अजित पवारांच्या बरोबर काय, हम अकेले चले अकेला साथ है वो भी रायगड है, तो जाऊन काय उपयोग आहे. जाण्यासाठी काही सोबती लागतात, एकटे जाऊन करणार काय आणि ना हलकं होणार आहे ना भारी होणार आहे एकटे जाऊन. त्यामुळे त्यांनी कदाचित तो निर्णय घेतला असावा. काँग्रेस काय प्रयत्न करणार राज्यातील सत्तेसाठी? राज्य एकत्र विकास आघाडी म्हणून विकास आघाडीची सत्ता आणू, आम्ही सगळे मिळून लढू आणि महाराष्ट्रातील टक्केवारी टेंडरबाज सरकार यांना शेतकऱ्यांचे दुःख कळत नाही. पण आचारसंहिता सुरू असताना मात्र निवडणूक आयोगाकडून 25,000 कोटीचे टेंडर काढायची परवानगी मागतात. पण दुष्काळ भागामध्ये शेतकऱ्याला मदत करण्यासाठी परवानगी मागण्यासाठी यांची पेनही चालत नाही, हातही चालत नाही. एवढे विद्वान आणि अति म्हणजे उत्तम काम करणारी सरकार आहे हे. यापेक्षा दुसरं काय बोलणार आम्ही. कॅमेरामन अनिल संगारे, राजू सुरणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.